नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यंदाच्या वर्षी म्हणजे यावर्षी माझे सासू सासरे ओटी भरण्यासाठी माहूरला जाऊन आलेले. पण आम्ही कर्नाटकामध्ये आहोत आणि आमच्याकडून 1100 किलोमीटर आहे माहूर. आणि आमचे गुरुजी म्हटले की भयानक उन्हाळा आहे, तर तुम्ही प्लीज येऊ नका. आणि जेव्हा असं होतं की आम्हाला जेव्हा जायला जमत नाही, तेव्हा अजून एक रेणुका मातेचं स्थान आहे, ते म्हणजे निमदरी, जे जुन्नरच्या पायथ्याशी येतं. म्हणजे जुन्नर जिथं आहे तर तिथं येतं. ही रेणुका मातेची तिथं आख्यायिका पण आहे. तुम्हाला जर हे स्थान माहिती नसेल तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे. आणि हे स्वयंभू स्थान आहे रेणुका मातेचं. आणि जर तुम्हाला माहूरगडला जायला जमत नाही तर तुम्ही इथे येऊन रेणुका मातेची ओटी नक्की भरू शकता. आम्ही गेले आता 40-50 वर्ष ह्या देवीला जातो, माहूरलासुद्धा जातो, पण ह्या देवीलासुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेऊन येतो. तर म्हटलं यंदा माहूरगडला काही जायला जमणार नाही, तर रेणुका मातेची ओटी आपण इथं येऊन भरूया. म्हणून आम्ही पुण्याहून त्या दिवशी सकाळी निघालो. पुण्याहून जवळजवळ 120 का 140 किलोमीटर आहे जुन्नर, आणि तिथून निमदरी अगदी जवळ आहे, त्यामुळं तुम्ही जाऊ शकता. पुण्यावरून निघालो. छान आमचं हे फेवरेट हॉटेल आहे, जे आकाश हॉटेल आहे. सो तिथं आम्ही गेलो आणि छान तिथं त्यांची फेमस जी आहे ती मिसळ खूप जी फेमस आहे आकाशची, ती आम्ही खाल्ली, त्याचा नाश्ता केला आणि मग पुढे परत प्रवासाला सुरुवात केली. या देवळाची मी आख्यायिका तुम्हाला सांगते. पेशवे काळातील ही गोष्ट आहे. जुन्नर शहरामध्ये एरंडे घराण्यात एक ब्राह्मण होऊन गेले. ते ब्राह्मण राजगुरुनगर येथील रेणुका मातेच्या पूजेला नित्यनियमाने जात असायचे. ते घोड्यावर स्वार होऊन पूजेस कायम जात असायचे. परंतु जेव्हा ब्राह्मण वयस्कर झाले, त्यांना इतकं लांब जाता येईना, तेव्हा त्याने मातेला विनवणी केली की मला तुझ्या सेवेला येता येत नाही, माझी ही सेवा मान्य करून घे. एवढे म्हणून तो ब्राह्मण जुन्नरला मुक्कामी आला. त्या रात्री देवी आईने त्याच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले, लेकरा, सकाळी उठ व माझ्या सेवेसाठी कणेसरला ये. नंतर तुझ्या पाठीमागे मी तुझ्या गावाच्या दिशेने येईन, परंतु एक अट आहे. तिने सांगितलं ब्राह्मणास की तू पाठीमागे वळून बघायचं नाही, तू पुढे चालत राहा, मी तुझ्या पाठीमागे चालत राहीन. तर स्वप्न संपल्यावर ब्राह्मण जागा झाला. ते स्वप्न खरे असे समजून तो रोजच्याप्रमाणे घोड्यावरून स्वार होऊन पूजेसाठी गेला. नंतर तो देवीस म्हणाला की स्वप्नाप्रमाणे तू वागावे. त्याप्रमाणे तो पूजा उरकून मंदिराच्या बाहेर येऊन घोड्यावर स्वार होऊन आपल्या घरी जुन्नरला येण्यास निघाला. पाठीमागे देवीची स्वारी देखील त्याच्या मार्गाने निघाली. मीना नदीच्या तीरावर आल्यानंतर तो ब्राह्मण उन्हाळ्याच्या दिवसांमुळे थकलेला होता. त्याला वाटले तेथे नदीत हातपाय धुवून पाणी प्यावे. त्याच्या मनात आले की खरेच देवी आपल्या पाठीमागे आहे का हे बघावे. त्याने पाहिल्याबरोबरच देवी तेथे नदीकिनारी गुप्त झाली. ब्राह्मणाला वाटले की देवीने आपल्याला फसवले असावे. तो तसाच घरी गेला. झोपेत त्याला परत देवीचा दृष्टांत झाला की मी तुझ्या मागे येत होते. ज्या ठिकाणी तू पाणी प्यायलास तेथे मी गुप्त झाले आहे. तेव्हा तू सकाळी नदीकाठी येऊन माझा शोध घे व तेथेच माझे मंदिर बांध व तेथे माझी सेवा अव्याहतपणे करीत जा. तेव्हापासून निमदरी गावात व मीना नदीच्या तीरावरती मातेची स्थापना झाली आहे. तिला कोणी रेणुका माता तर कोणी जगदंबा माता म्हणतात, तर कोणी निमदरीची आई असेही म्हणतात. अशा अनेक नावांनी देवी ओळखली जाते. हे दैवत 3.5 पीठांपैकी माहूरगडचे व सर्वांचे कुलदैवत आहे. आणि ही देवीची आख्यायिका आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आम्ही जाऊन तिथे ओटी भरली. फक्त एकच आहे, ओटी भरताना मी व्हिडिओ काढला नाही, कारण बघा, एकतर तिथं आत्ता ह्या वर्षीपासून बोर्ड लावलेला आहे, अलाव केलेलं नाही आहे फोटोग्राफीसाठी. आणि नेमकं आम्हाला खूप गडबड झाली, त्यामुळे मी फक्त साडीचा किंवा ओटीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही. त्याबद्दल खरंच माफ करा. पण येस, तुम्हाला देवीचं दर्शन हे झालेलं आहे. आणि ज्या कोणाला माहूरगडला कधीही समजा कुठल्या कारणाने जायला जमत नाही, त्यांनी जुन्नरच्या निमदरीच्या रेणुका मातेला जाऊन ओटी भरली तर ती आपल्या माहूरगडच्या
रेणुका मातेला ही नक्की पोचते. इथून अगदी एक 3 किलोमीटर वडदचा खंडोबा आहे. हे देवस्थान अत्यंत सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही जाल जुन्नरला रेणुका मातेला तेव्हा वडदचा खंडोबा हा नक्की करा, कारण आम्ही याच गावातले आहोत. त्यामुळं आम्हाला तिन्हीही देवता, आमचं कुलदैवत, कुलदेवी आणि वडदचा खंडोबा हा आम्हाला लागतो. त्यामुळं वडदचा खंडोबा करणं, त्याचं दर्शन घेणं हे आमच्यासाठी कंपल्सरी आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही वडदचा खंडोबा म्हणजे खंडेराय देवस्थान जे कुलस्वामी आहेत ते तुम्ही नक्की करा. तिथं गेल्यानंतर खूप सुंदर असं माहोल होता, कारण कोणीच नव्हतं दर्शन घ्यायला. इतकं शांतपणाने आम्हाला दर्शन घ्यायला देवाच्या समोर आम्हाला एक 5 ते 10 मिनटं उभं राहायला मिळालं, जे कधीच मिळत नाही कारण खूप गर्दी असते. पण येस, खूपच मस्त झालं. तिथं तळी भरायची असते, प्रत्येकाला माहिती असेल. जेव्हा तुम्ही खंडेरायाचं दर्शन घेता तेव्हा आम्ही तळी भरली. पण येस, मी त्याचे व्हिडिओ काढले नाहीत, कारण ते तुम्हाला अनुभवायचं असतं. जेव्हा तुम्ही तळी भरता, दर्शन घेता, तो जो क्षण आहे तो आपण अनुभवतो कायम. त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला नाही. आणि इथं आपले जे स्वामी आहेत त्यांचं आणि दत्तगुरूंचं आणि साईबाबांचं पण दर्शन झालं. खूप मनामध्ये होतं की पुण्याच्या रस्त्यावरून गेलो, पण आम्हाला दर्शन घेता आलं नाही स्वामींचं, कारण खूप लेट झालेला जाताना पण, आणि सकाळी ओटी भरायची होती म्हणून लवकर निघालेलो, त्यामुळे दर्शन झालं नाही. आणि जाताना आम्हाला खूप लेट झाला आणि खूप पाऊस मिळाला पुण्यात, त्यामुळे आम्ही परत आमच्या गावी आलो. आणि तिथून अगदी जवळ पारुंडे हे गाव आहे पायथ्याशी. तर आमचे पूर्वज त्या गावातले होते, त्यामुळं आमचा कुलदेव हा पारुंडे गावात आहे. ते म्हणजे ब्रह्मनाथ. इथं तुम्ही बघत असाल ब्रह्मनाथ आणि सिद्धनाथ, म्हणजे हे नागदेवताच आहे, म्हणजे शंकर स्वरूपच आहे. त्याच्या पाठीमागे पिंड आहे. तिथं आपल्याला जाऊन एक घागर पाणी घालायचं असतं. बेल वगैरे सगळं आम्ही, उपरणी वगैरे सगळं नेलेलं होतं. आणि इथं नवनाथ मंदिर ते बांधतायत. किती सुंदर त्यांनी ह्याचं डिझाईन केलं आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि इथं अशी आख्यायिका आहे की हे मातेचं मंदिर आहे, काली मातेचं. तर ते फक्त जेव्हा जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हाच ओपन होतं, बाकी सगळ्या दिवशी बंद असतं. एकच दिवस ओपन होतं, आणि ते सुद्धा जे कुंभमेळ्याला इथे जे संत येतात त्यांनाच फक्त त्यांचं दर्शन होतं, आपल्याला होत नाही. त्यामुळे ते सुद्धा तितकंच पॉवरफुल आहे. आणि आम्ही आमच्या कुलदेवताचं दर्शन घेतलं. आणि तिथं मारुतीरायाची पण एक खूप सुंदर मूर्ती आहे. सो मारुतीरायाचं पण दर्शन घेतलं. आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. येताना आम्हाला खूप पाऊस मिळाला. जुन्नरच्या पुढं जेव्हा आपण येतो घाटात, तेव्हा अतिशय पाऊस होता, खूप वारा होता. लिटरली आम्हाला थांबावं लागलं, कारण गाडी हलत होती वाऱ्यांनी. पण येस, स्वामींच्या कृपेने आणि देवी आईच्या कृपेने घरी आमच्या गावात परत आम्ही व्यवस्थित पोचलो. आणि माझं एकच तुम्हाला विनंती आहे की वर्षातनं एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीचं, कुलदेवीचं, कुलदेवाचं जाऊन तुम्ही ओटी भरणं किंवा त्यांना हाक मारून येणं, त्यांना नमस्कार करून येणं, हे आपली ड्युटी आहे. आणि वर्षातनं तुम्ही एक दिवस किंवा एक कुठलाही महिना ठरवा, किंवा जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हा जाऊन या. भले तुम्हाला माहूरगडला जायला नाही जमलं, जसं आम्हाला नाही जमलं, कारण 1100 ते 1200 किलोमीटर आहे, तर आम्ही कायम या निमदरीच्या रेणुका मातेला जातो. आणि त्याची आख्यायिका मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. त्यामुळं मनात अजिबात किंतु परंतु न आणता, जर तुम्हाला माहूरगडला जायला जमलं नाही तर इथं जाऊन तुम्ही 1 वर्षी ओटी भरली तरीही चालेल. ह्या रेणुका मातेचं पण तेवढंच इथं हे शक्तिपीठ जे आहे ते तेवढंच पॉवरफुल आहे. त्यामुळे ह्यावर्षी आम्ही कुलदेवी आणि कुलदैवत जे आमचं आहे त्याला जाऊन आलो. आणि ह्या वर्षीचा आमचा आता झालेला आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर फक्त हा शेअर करायचं होतं. आय गेस भरपूर लोकांना माहिती असेल, माहिती नसेल, माहीत नाही, पण हा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. श्री स्वामी समर्थ.